बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मुंबईमध्ये एका कुटुंबाची दुर्दैवी घटना घडली होती। सुरुवातीला वाटलं कलिंगड खाल्ल्यामुळे हे झालं, पण कलिंगड चेक केल्यानंतर समजलं की कलिंगडमध्ये काहीच नव्हतं। घरातल्या एक एक पदार्थाची चेकिंग झाली तेव्हा सगळे पदार्थ दोषमुक्त होते। पण जेव्हा काल या कुटुंबाच्या घरातील मोबाईल जप्त करण्यात आला तेव्हा मोबाईलमध्ये जे दिसलं, जो पुरावा सापडला, त्याने सगळं सत्य बाहेर आलं। कारण या प्रकरणाचं कनेक्शन नवरा बायकोच्या एका गुपित घटनेशी जोडलं गेलं। बायकोचा एक असा धक्कादायक प्रकार की ज्याने हे प्रकरण घडलं। या प्रकरणाचा खरं सत्य हे भलतंच निघालं आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी जेव्हा कलिंगडाचा रिपोर्ट आला होता त्यानंतर काही तासातच या प्रकरणात घातपात झाल्याची चर्चा सुरू झाली। कारण की एक जुनी केस प्रकाशात आली होती। ती केस होती 2019 सालची, ज्याच्यामध्ये अब्दुल्ला डोकाडिया हे त्या केसमध्ये मुख्य साक्षीदार होते। ती केस फसवणुकीची होती असं सांगितलं गेलं। त्या केसमध्ये डोकाडिया यांना साक्ष द्यायची होती, निकाल लागणार होता। त्यांनी साक्ष दिली असती तर आरोपीचं अवघड झालं असतं, म्हणून त्यांच्या कुटुंबाचा काटा काढण्यात आला अशी चर्चा सुरू झाली होती। पण आज अखेर मोबाईल जप्त केल्यानंतर या प्रकरणाचं असं धक्कादायक सत्य उघडकीस आलं। नवरा बायकोचा एक असा गुपित धक्कादायक प्रकार उघडकीस आला की ज्याने या प्रकरणाचं चित्र 180 अंशामध्ये फिरलं। कालपर्यंत ही कहाणी फसवणुकीची वाटत होती, घातपाताची वाटत होती, पण या कहाणीमध्ये असा ट्विस्ट आलाय की ज्यामुळे या प्रकरणाचा मास्टरमाइंड समोर आलाय। या प्रकरणात नवरा बायकोचं एक असं जुनं लफडं समोर आलंय की ज्याने या प्रकरणाचं चित्र बदललंय। मग कलिंगड नाही तर या प्रकरणात गेम कुणी केला? कलिंगड निर्दोष तर कुणी हा गेम केलाय? खरं तर या प्रकरणाची धक्कादायक माहिती काय आहे? नवरा बायकोचं ते कोणतं रहस्यमय प्रकरण आहे की ज्यामुळे हा प्रकार घडला? बायकोचं नेमकं काय सत्य उघडकीस आलं? नेमकं या कुटुंबाचा अंत नेमकं कुणी केला? त्या बायकोचा हात याच्यामध्ये होता का? काय आहे या प्रकरणाची जुनी कहाणी? मोबाईलमधून नेमकं काय सापडलं? बायकोचं काय सत्य समोर आलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। दिवस होता 25 एप्रिलचा। त्या दिवशी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना मुंबईत घडली। मुंबईच्या पायधुनी भागात अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि 2 मुली यांनी त्यांच्या भावाच्या कुटुंबाला आमंत्रित केलं होतं। तब्बल 9 जणांनी बिर्याणी खाल्ली। भावाचं कुटुंब निघून गेलं आणि त्यानंतर डोकाडिया, त्यांची पत्नी आणि 2 मुलींनी कलिंगड खाल्लं आणि पहाटे सुरू झाला त्रास। कुटुंब संपलं, लोक घाबरले, लोकांनी कलिंगड खाणं बंद केलं। पण 2 दिवसापूर्वी कलिंगडाचा रिपोर्ट आला आणि कलिंगडमध्ये काहीच दोष नव्हता। एवढंच नाही तर घरातल्या 11 वस्तू तपासण्यात आल्या। पाण्याचा माठही त्याच्यात होता, शून्य केमिकल, काहीच नव्हतं। मग खरं तर अन्न आणि फळांवरून संशय आता तिसरीकडे गेला होता, कारण की अन्नात काहीच सापडलं नाही, कलिंगडामध्ये काही सापडलं नाही। मग प्रश्न निर्माण झाला की अन्न सुरक्षित होतं, मग या चौघांचा अंत झाला कसा? मग काय होतं ते सत्य? खरंच अन्नात काही नव्हतं तर मग या कुटुंबाचा गेम कुणी केला? त्यावेळेसच एक केस त्या ठिकाणी समोर आली। 2 दिवसापूर्वी एक 2019च्या केसची बातमी व्हायरल व्हायला लागली होती। एका बिल्डरची केस होती आणि त्या केसमध्ये डोकाडिया हे मुख्य साक्षीदार होते, म्हणून त्यांचा काटा काढला अशी चर्चा सुरू झाली होती। पण जेव्हा मोबाईल जप्त करण्यात आले, मोबाईलमधलं जे सत्य समोर आलं त्याने या प्रकरणाची दिशा फिरली। पती पत्नीचं असं एक जुनं प्रकरण समोर आलं। बायकोचा असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि ज्यामुळेच या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। खरं तर जेव्हा अन्न व औषध प्रशासन किंवा यांनी जेव्हा यांच्या घरातले सगळे नमुने तपासले होते, ज्यामध्ये बिर्याणीचा तांदूळ, मसाले, चिकन, बिर्याणीचे राहिलेले अंश, त्याचबरोबर टरबूज, पाण्याचा माठही तपासला, त्याच्यात काहीच सापडलं नाही। त्याचबरोबर दुसऱ्या टीमने काय केलं की या डोकाडिया कुटुंबाच्या शरीराची आतून तपासणी केली। आतून तपासणी करता सूत्रांकडून असं समजलं की त्यांच्या शरीरामध्ये, अब्दुल डोकाडिया यांच्या शरीरात एक असा घटक सापडलाय, एक असं रसायन सापडले की हे असं रसायन आहे की हे कॅन्सरच्या याच्यामध्ये वापरलं जातं, ट्रीटमेंटमध्ये वापरलं जातं आणि हे सहजासहजी कुणालाच मिळत नाही। मग हे कसं काय मिळालं? कारण की तपासणी केल्यानंतर ते जे केमिकल होतं ते त्यांच्या शरीरात जे सापडलं ते केमिकल कुणालाही मिळणं पॉसिबल नव्हतं। मग हे केमिकल कुणी मिळवलं? मग अखेर पोलिसांनी भूतकाळाचा शोध घ्यायला सुरुवात केली। तेव्हा आली ती 2019ची फाईल। अब्दुल्ला हे एका त्या बिल्डर विरोधात फसवणुकीच्या प्रकरणात मोठे साक्षीदार होते आणि हा गुन्हा दाखल होता आणि निकाल लागणार होता आणि म्हणून त्यांचा काटा काढला असा संशय पाहिला आला। पण अखेर मोबाईल जप्त झाला आणि मोबाईल नंतर आलं ते धक्कादायक प्रकरण उघडकीस। तो नवरा बायकोचा मग नेमकं गुपित प्रकार काय होता? मग नेमकं काय प्रकार बायकोने केला होता की ज्यामुळे या तपासाची दिशा बदलली? या प्रकरणात नवा ट्विस्ट कसा काय आला?
पोलीस त्यानंतर पाहिलं की इथे काहीच सापडत नाही, तेव्हा त्यांनी घरातले मोबाईल जप्त केले, त्याच्यामधली चॅटिंग, मेसेजेस, कॉल्स सगळे डिलीट केलेले मेसेज रिकवर केले आणि त्यानंतर एंट्री झाली एका नव्या पात्राची, एका नव्या व्यक्तीचं. तिचं नाव म्हणजे हमीदा शेख. हमीदा शेख ही व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट होती आणि ती अमेरिकेत होती. आता तुम्ही म्हणाल अमेरिकेत राहणारी एक महिला आणि या कुटुंबाचा काय संबंध, तर तोच संबंध या प्रकरणाचं मुळाशी आहे. आता ही जी हमीदा होती ही मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती अमेरिकेमध्ये आणि तिचा परिचय आफताब नावाच्या एका व्यक्तीशी झाला. आफताब आणि हमीदा हे लांबचे नातेवाईक, पण फेसबुकवरून त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. खरं तर ही गोष्ट 10-15 वर्षापूर्वीची आहे. आफताब आधीच विवाहित होता. त्याने हमीदाशी प्रेमविवाह करण्याची तयारी दाखवली. आता आफताब आणि हमीदा यांच्यामधलं हे जे प्रकरण होतं त्यांचा अब्दुल्ला डोकाडियाशी संबंध येणार होता आणि त्याच संबंधातून हे प्रकरणाचा संशय बळावणार होता. पण तोपर्यंत हमीदा आणि आफताब यांच्यामध्ये प्रेम प्रकरण वाढत होतं. आफताब हा आधीच विवाहित होता, पण त्याने हमीदाला सांगितलं होतं की माझं बायकोशी पटत नाही, मी त्याला घटस्फोट देणार आहे आणि तुझ्याशी निकाह करणार, असं सांगून त्याने हमीदाचा विश्वास जिंकला. आफताबचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता, पण तो अत्यंत डबघाईला आला होता आणि त्याला पैशाची गरज होती आणि 2019 मध्ये त्याने हमीदाकडे 50 लाख रुपयाची मागणी केली. हमीदाने 25 लाख रुपये त्याला दिले खरे, तोपर्यंत त्यांचं लग्न झालं नव्हतं आणि इथेच एंट्री झाली अब्दुल्ला यांची. आफताबने हमीदाकडून 25 लाख रुपये घेतले खरे, पण त्यांनी ते पैसे घेण्यासाठी अब्दुल्ला डोकाडिया यांना पाठवलं आणि इथूनच सगळा गेम फिरला. मग नेमकं या प्रकरणात काय घडलं, कोणता तो मास्टर माइंड होता, हमीदा, आफताब की तो बिल्डर, नेमकं काय प्रकरण घडलं? 2020 मध्ये हमीदा भारतामध्ये आली. तिने आफताबशी लग्न केलं, पण तिला लवकरच आफताबचा खरा चेहरा समजला, कारण की आफताबने तिच्याकडून पुन्हा 10 लाख रुपये उकळले. हमीदाला जेव्हा समजलं की आफताब तिला फसवतोय, नात्याच्या आडून तिची फसवणूक करतोय, तेव्हा तिने 2020 मध्ये तक्रार केली. त्या तक्रारीत अनेक तिने गुन्हे त्याच्यावर दाखल केले होते. आता या सगळ्या कायदेशीर लढाईमध्ये अब्दुल्ला डोकाडिया यांचं नाव आलं. ते का आलं, तर 25 लाख रुपये देत असताना अब्दुल्ला डोकाडिया हेच मुख्य साक्षीदार होते, कारण की अब्दुल्ला डोकाडिया यांच्या हातामध्येच हमीदाने पैसे दिले होते. खरं तर हा नवरा बायकोचा विषय होता, पण अब्दुल्ला डोकाडिया यांना पैसे घ्यायला पाठवल्यामुळे अब्दुल्ला डोकाडिया हे साहजिकच त्यातले मुख्य साक्षीदार बनले. एकमेव साक्षीदार ते होते. जर अब्दुल्ला यांनी कोर्टात साक्ष दिली असती तर आफताबला जन्मठेपेची शिक्षा अटळ होती. पण या तपासात असा ट्विस्ट आला की जो कोणाला अपेक्षित नव्हता. पोलिसांना मोबाईलमध्ये काही असे मेसेज सापडले जे आफताबच्या पहिल्या पत्नीशी संबंधित होते आणि इथेच नवरा बायकोच्या त्या जुन्या प्रकरणाचा आणि धक्कादायक प्रकाराचा संबंध जोडला गेला. आफताब आणि त्याची पहिली पत्नी ज्यांच्यात वाद असल्याचा आफताब सांगत होता, पण ते या प्रत्यक्ष कटामध्ये एकत्र होते. फोनमध्ये नेमकं काय सापडलं, असं काय गुपित जे समोर येतात, मास्टर माइंडचा बुरका फाटला. मोबाईल तपासता समजलं की आफताबच्या पहिल्या पत्नीला हमीदाबद्दल सगळं माहिती होतं. आफताबने तिला विश्वासात घेतलं की तो हे सगळं पैशासाठी करतोय, पण हमीदाने जेव्हा केस केली तेव्हा दोघे अडचणीत आले. त्यांना माहिती होतं जोपर्यंत अब्दुल्ला डोकाडिया आहे तोपर्यंत आपली सुटका नाही आणि त्यामुळे कदाचित त्यांनी हा प्लॅन रचला असावा अशी शंका आता त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली. आता अब्दुल्ला डोकाडिया यांचा या प्रकरणात काही दोष नव्हता, ते एकमेव एका व्यवहाराचे साक्षीदार होते. पण खरं तर मग या प्रकरणाची सुई आता आफताब तसेच हमीदा आणि आफताब यांच्या जुन्या पत्नीकडे वळलेली आहे. खरं तर आपला उद्देश कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं नसून सध्या चालू असणाऱ्या चर्चा त्याला तोंड देणं एवढंच आहे. आता या प्रकरणाची दिशा ही पूर्णतः फिरलेली आहे. आता फॉरेन्सिक रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा याच्यामधलं सगळं सत्य समोर येईल. मोबाईलमधला डेटा, मेसेजेस, चॅट्स, फोटो रिकव्हर करणं तपास यंत्रणेकडून सुरू आहे. अतिशय वेगानं आता आपल्याला पुढे समजणार आहे की या प्रकरणातला मोठा दोषी कोण आहे, याच्यामध्ये खरंच कोणी हा गेम प्लॅन केला, काय याच्या मागचं कारण होतं, हे आता उघड होणार आहे. पण आत्तापर्यंत अन्न आणि कलिंगडाच्या बाबतीतले सगळे दोष मुक्त त्या ठिकाणी झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं जे भयानक नुकसान झालेलं आहे, खरं तर आता इथून पुढे काय होईल हे पाहणं ते गरजेचं असणार आहे. तर या प्रकरणात तुमचं नेमकं मत काय, नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.